नमस्कार, मी पंडित अनुराग गुरुजी त्र्यंबकेश्वर नाशिकवरून। आज आपण माहिती देणार आहोत कालसर्पदोषाबद्दल। कालसर्पदोषामध्ये किती खर्च येतो, आपण कालसर्पासाठी त्र्यंबकेश्वरला येतो तर येताना आपल्याला काय काय सामग्रीसाठी आणावं लागतं, तर सर्व माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। येताना तुम्हाला 3 वस्तू घेऊन यायची। सगळ्यात प्रथम आपल्या पूर्वजांचं नाव, तुमच्या परिवारामध्ये जे वारले आहे तर एका पेपरमध्ये सगळ्यांचं नाव गोत्र लिहून आणायचं आहे। आपली जन्मपत्रिका नसेल तरी चालेल, आणि आपली पूजामध्ये बसायसाठी वस्त्र लागणार। लेडीजसाठी सूट सलवार नाहीतर साडी, जेंट्ससाठी धोतर उपरणं नाहीतर कुर्ता पैजामा आणलं तर ठीक, नाहीतर इथं 200-300 रुपयाला भेटून जातात। पूजामध्ये तुम्हाला 3 ते 4 तासाचा टाईम लागतो, ज्याच्यामध्ये 5 मंडळांचा पूजन होणार, नागांचं पूजन होणार, होम हवन होणार, नागांचं विसर्जन होणार, ज्याच्यामध्ये 3 ते 4 तासाचा टाईम लागतो। 2100 रुपयाचा खर्च येतो, ज्याच्यामध्ये 2 गुरुजींची दक्षिणा, सामग्री वगैरे सर्व त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं। अधिक माहितीसाठी खाली नंबर दिला आहे पंडित अनुराग गुरुजीचा, तिथं जाऊन पूजेची जानकारी घेऊ शकता। ओम नमः शिवाय, हर हर महादेव।